दादर या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केल्या। दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत। एका बाजूला अलंकार आणि तुम्ही पाहताय आणि त्यांच्या सोबतीला साजिद हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय। काय जबरदस्त पहिला सामना पाहायला मिळाला। तब्बल 74 धावांचं टार्गेट आणि तो टार्गेट चेस करत असताना भरपूर मागे राहिला यंगस्टार पापडी संघ आणि तिथून पराभवाचा सामना करावा लागला, कारण गोलंदाजी खराब राहिली होती पहिल्या डावामध्ये। कॅप्टन मानकरच्या विरोधात 16 धावा, तदनंतर जर पाहिलं तर अभिजित यांच्या षटकामध्ये 24 धावा, तब्बल 2 षटकामध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या यंगस्टर पापडी संघाने आणि तिथून भरपूर मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। बॉलिंग ट्रॅकवरती आयवन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय। लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे विशाल, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती। एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ 40+ क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत भरपूर चांगले सामने जिंकलेले आहेत। अनेक क्रीडा स्पर्धा या दोन्ही संघांनी जिंकलेत, त्यामुळे हा सामना देखील खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंचाच्या भूमिकेमध्ये दीपेशदादा दिंडेकर आणि रितेश गंगेकर यांना तुम्ही पाहताय। दोन फलंदाज मैदानावरती। अलंकारच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली। खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागणार आहे। आर के धमाका बिग बॅश 2026 हे दैदिप्यमान आयोजन दीपेशदादा दिंडेकर, हर्षल महाराज यांचं आगमन झालेलं आहे। आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने या परिसरातील नामवंत व्यक्तिमत्व आहेत हर्षल महाराज आणि कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती झाली नव्हती आणि खऱ्या अर्थानं आम्ही तो उल्लेख देखील केला होता आणि आज खऱ्या अर्थानं हर्षल महाराज यांची उपस्थिती। इथे मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी साजिदच्या बॅटमधून चौकार आलाय। इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला साजिदच्या बॅटमधून। समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका खेळला होता, फिल्डिंग थोडीशी खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय। आयवन पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते। कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह, बॉल इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी साजिदच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार। थँक्यू। खूप चांगला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला। क्रिकेटच्या पुस्तकातील मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका फलंदाज साजिदच्या बॅटमधून आलाय। अप्रतिम फटका पाहायला मिळाला। आयवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट। यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, तितक्याचा प्रॉमिसिंग फटका नाही आहे। धावाची संधी होती, डायरेक्ट हिट केलाय, परंतु तत्पूर्वी एक धाव मिळेल या चेंडूवरती। या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावर। 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। बॅटिंग करत असताना मैदानावरती एका बाजूला जागडे पाटील, प्रभादेवी दादर संघ मैदानावरती खेळतोय। चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे। आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत। आयवनच्या विरोधात आक्रमण केलंय गोलंदाज पुन्हा एकदा। अलंकारसाठी बॅकफूट पंच पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे बॅकफूटला गेले। स्क्वेअर लेग रिजनला स्ट्रोक खेळला होता, स्क्वेअर कटचा फटका होता। गली रिजनला शॉट थर्डला त्या ठिकाणी फिल्डर होते। एकच धाव मिळते। या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा। काय जबरदस्त सुरुवात राहिली। पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक आणि या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात। चांगली भागीदारी आतापर्यंत, 11 धावांची भागीदारी पहिल्या षटकामध्ये। आयवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती। हो, थोडीशी फ्लाइट दिली आहे, खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याने चेंडू होता। या चेंडूवरती फलंदाज साजिदला शांत ठेवलाय। चांगला चेंडू पाहायला मिळाला। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। प्रथम फलंदाजी करत असताना जागडे पाटील, प्रभादेवी दादर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात, 11 धावा। गौरी गणपती बसन घरोघरी, पालखी हवली सण भारी। गौरी गणपती बसन घरोघरी, काही काल्याला एक गोष्ट जमतं, आई जग
जगदंबेची सेवा करतान एकजुटीनं गावन रेतान एकमेकांचे मदतीला धावतान एकजुटीनं गावान रेतान एकमेकांचे मदतीला धावतान. 2 धावा मिळतील फलंदाज अलंकारला. अलंकारच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. खऱ्या अर्थाने स्विच हिटचे फटके, रिव्हर्स स्वीपचे फटके अलंकार सातत्याने आणि लिलिया पद्धतीने खेळत असतो. याही मॅच मध्ये सातत्याने स्विच हिटचे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. इथे देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी डाऊन द बॉल, वॉट अ कॅच. फलंदाज बाद. पहिल्या दिवशी आणखी माझ्या घरी बाबूरावाची लसी तिला दिली. आणखीला आणलंय स्ट्रॉबेरी फ्लेवर, मुक्का पिऊन झालोय आणखी लवर. आणखी माझ्या झोपडीत ये, येताना एकटीच ये. आणखी माझ्या झोपडीत ये, येताना एकटीच ये. थँक्यू. नवीन फलंदाज अकबर मैदानावरती दाखल झाला. विशाल कोहली काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अलंकारला बाद केलं. पहिल्या चेंडूवरती स्विच चिटचा फटका पाहायला मिळाला. इथून जर पाहिला तर मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. लॉंगॉनला मोठा फटका खेळले जरूर, परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये जागडे पाटील, प्रभादेवी दादर या टीमला बसलाय. अप्रतिम कमबॅक केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. अलंकारची विकेट मिळाली, मोठी विकेट. नवीन फलंदाज अकबर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न जागडे पाटील, दादर, प्रभादेवी या संघाला करावा लागणार आहे या मॅच मध्ये. आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. अकबरसाठी चांगला चेंडू पाहायला मिळते. वाईड यॉर्कर, वेगवान चेंडू आहे. वेगावरती स्वार झालेत. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी विशाल कोहली जाणले जातात आणि अगदी तसाच काही चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. या चेंडूवरती अकबरला त्याने शांत ठेवलाय. चांगल्या दाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. विकेट मिळवली आणि खऱ्या अर्थानं टीमचा आत्मविश्वास देखील वाढलाय. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळत फिल्डर धावतात वेगाने. हो काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. कॉलिंगचा अभाव आणि धाबाच्या स्वरूपात अकबर इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. जागडे पाटील, प्रभादेवी दादर या टीमला बसतोय फलंदाज बाद. थँक्यू. धावबाच्या सुरुवात त्या ठिकाणी अकबर झाले. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे आणि या षटकामध्ये धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात तेव्हा धावा थांबतात आणि या षटकामध्ये देखील धावा थांबल्यात. जबरदस्त कमबॅक केलाय पाकदरी बॉईज एकविरा 11 या संघाने या मॅच मध्ये. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आर.के. धमाका, बिग बॅश या क्रीडा स्पर्धेमध्ये मुले जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटला मोठं आयाम आणि मोठं वलय निर्माण झालेलं आहे. एक वलय अंकित क्रीडा स्पर्धा दीपेश दादा दिंडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर खुल्या गटातील 40+ सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज लवेश मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोहली काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. धारदार आणि प्रखर गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. वेगावरती स्वार होतोय. वेगाचा जर पाहिलं तर खूप चांगला वापर या षटकामध्ये त्यांनी केलाय. कटरचा देखील तो वापर करतोय. राऊंड विकेट. गोलंदाज तयार.
इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता केल्याचा प्रयत्न बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय जरूर परंतु मिडॉचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय फिल्डिंग चांगली फक्त एकच धाव एका धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडलंय या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी खोलवर टप्प्याची गोलंदाजी व्हेरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा हाताळला जातो फलंदाजाला रीड केला जातो त्याचा युजित फुटवर्कचा अगदी वापर कशा पद्धतीने आहे अगदी हे देखील पाहिलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी केली जाते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा षटक क्रमांक दुसरं सुरू असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोहली या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केले धावा खर्च केलेला नाहीयेत विकेटही घेतल्यात राऊंड विकेट पुढे खेळण्यासाठी परंतु चेंडूला टॅप केलाय कव्हर पॉईंटच्या फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय फिल्डिंग चांगली परंतु वेगाने धाव घेतली जाईल का हो घेतली आहे वेगाने धाव एकच धाव मिळेल या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहिल्या या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5च धावा वा विशाल अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि विकेटही घेतल्या 2 षटकांचा खेळ संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जागडे पाटील प्रभादेवी दादर या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 17 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय 17 धावा धावफलकावरती आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत शिवाय नाही मला करम तुझी आठवण अखेरात येई मला ग आठवण माझी अखेरात येईल मग फोन का नाही मला गेला सर बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला दवस बारीक पड हे माझे चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जागडे पाटील प्रभादेवी दादर या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये 11 धावा परंतु मागील षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या सोळा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये विशालने 5च धावा खर्च केल्यात म्हणजे 16 धावा धावफलकावरती थोडीशी मिस्टेक होते आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 आतिश भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर साजिदला तुम्ही पाहताय साजिद सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील आतापर्यंत आपण पाहिलेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आतिश राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साजिद गोलंदाज तयार पहिलाच बॉल या षटकातील हो पहिलाच बॉल वेगवान चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न थोडीशी स्टेप आउट झाले फलंदाजाला हेरलं आणि तदनंतर जर पाहिलं तर वाईड यॉर्करचा चेंडू पाहायला मिळाला वेगवान चेंडू आज वेगावरती सर्व गोलंदाज स्वार झालेत वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने झालाय या सामन्यामध्ये मागील षटकामध्ये देखील जर विशाल कोहली जर पाहिलं तर कमी गतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात परंतु मागील षटकामध्ये त्यांची वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओव्हर द विकेट यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न स्नॉटर बाउन्सर वाह अप्रतिम चेंडू काय जबरदस्त शोल्डरचा वापर केलाय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा गोलंदाजाला दिलाय सुरुवातीचे 2 चेंडू वेगावरती स्वार झाले तिथे बाउन्सरचा वापर केलाय स्नॉटर होता आणि खऱ्या अर्थाने या चेंडूला पुल करत असताना साजिद देखील पूर्णपणे बीट झालेत ओव्हर द विकेट यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे इट इज अ वाईड बॉल भरपूर जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल धावफलकावरती धावा 17 धावा प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळणार आहे प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी जर पाहिलं तर मेहनत पाहायला मिळणार आहे कारण गोलंदाजी चांगली होते या मॅच मध्ये पाकदरी बॉईज 11 या संघाची गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढे खेळण्यासाठी फटका फसलाय
स्वतः यष्टीरक्षक डाऊन द बॉल, विकेट मिळाली आहे. खऱ्या अर्थानं साजिदची विकेट सेट केली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू त्याला वेगवेगळ्या धाटणीचे टाकले. इथे इन्व्हाइट केलंय ओव्हर पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट आणि ते फलंदाज लवेज बाद झालेला आहे. पुढे आले होते खेळण्यासाठी आणि लवेजची विकेट, फलंदाज बाद. विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलग सनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलग सनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. आदिवासी तारपणाच भारी झाली दिवाणी दुनिया सारी. तारब्याची धुन बघवाज भारी, सोनू नाचाया चलग माझे हारी. चलग सनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलग सनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूपच्या अंदाजाने मध्ये हा फटका खेळलाय, परंतु बॉल चाललाय डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थाने दिलस्कूपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वामनने केला, यशस्वी देखील झालेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21, 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आतिश चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. ओव्हर द विकेट वामन साडी इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका त्या ठिकाणी फसलाय. फिल्डर आहेत, झेल टिपलाय, आणखीन एक धक्का, फलंदाज वामन तो देखील निघाल्या परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज दीपक जातोय. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी वामनने केला होता. वामनचा फटका फसला, काऊ कॉर्नर फेसला. त्या ठिकाणी फिल्डर होते विशाल आणि त्यांच्याच माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. काही जबरदस्त गोलंदाजी करतायत आतिश भोईर या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 धक्के दिलेत. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये आतिशला यश आलं या षटकामध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, फिल्डिंग चांगली, फक्त इथे सिंगलच मिळेल. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आतिश या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा दिलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जागडे पाटील, प्रभादेवी दादर या संघाने धावफलकावरती आतापर्यंत 4 गौड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या, तब्बल 22 धावा. थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. षटक क्रमांक 4 निर्णायक षटक पुन्हा एकदा विशाल कोळीला इन्व्हाइट केलाय, कारण मागील षटकामध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या
आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच जागडे पाटील, प्रभादेवी, दादर या टीमला करावं लागेल. मैदानावरती एका बाजूला साजिद आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या सोबतीला दीपक देखील मैदानावरती इंटर झालाय. राऊंड विकेट. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मी याला, परंतु मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फक्त एकच धाव. फिल्डिंग चांगली राहिली आहे. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये पागदरी बॉईज एकविरा 11 या संघाने केलेली आहे. त्याचमुळेच की काय जागडे पाटील, दादर, प्रभादेवी या टीमला धावा बनवताना भरपूर साऱ्या गोष्टींना जर पाहिलं तर सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथून जर पाहिलं ना तर पलटवार करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. या मॅचमध्ये आणखीन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. वरील ट्रॅकवरती विशाल राऊंड विकेटनं यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्याने चेंडूने घेतलेले वळण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. फुटवर्कचा वापर झालेला नाहीये, पाय चाललेले नाहीयेत, रिचेबल चेंडू नव्हता. इथे चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. कारण इथे मोठा फटका खेळताना फलंदाजा अनेक साऱ्या गोष्टींना सामोरे जावत असताना आणखीन एक चेंडू डॉट आलाय. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेत जरूर, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी पुढे आलेत. आणखीन एक धक्का. काय गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला बाद केलाय. थँक्यू. दबाव होता साजिद या फलंदाजांवरती. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साजिदने केला, त्याचा फटका फसला. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. आपल्या संघाच्या कॅप्टनला सार्थ अभिमान वाटावा ना अशी कामगिरी आज विशाल कोळीने या मॅच मध्ये केलेली आहे. अप्रतिम कामगिरी. याही षटकामध्ये धावा त्याने थांबवल्यात. मोठा फटका फलंदाजांना खेळू देत नाहीयेत. चांगल्या दाटणीची तो गोलंदाजी करतोय. सातत्याने फलंदाजांना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य गोलंदाजाने केलंय. आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. कल्पेश मैदानावरती दाखल झालेत. हो, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते, ती देखील लेगबायच्या स्वरूपात. अगदी टोक क्रशर यॉर्कर होता. पंचांचा स्पष्ट नकार. लेगबायच्या स्वरूपात ती धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. खऱ्या अर्थानं मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर धावा होताना पण पाहिल्या, या सामन्यामध्ये धावा थांबल्यात. इथे देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसचा फिल्डर त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल या ठिकाणी केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये षटकार आणि चौकारांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं धावा होत नाही, सिंगल डबल्स येत आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, परंतु अपयशी राहिलेत फलंदाज आतापर्यंत. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, इथे देखील यॉर्कर लाईन चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आहे. खोलवर टप्प्यात चेंडू. याही चेंडूवरती फलंदाज दीपक अडचणीमध्ये सापडलेत. इथे देखील फक्त आणि फक्त एकच धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. खऱ्या अर्थानं राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी कशी करावी ना, आज खऱ्या अर्थाने विशाल कोळीने या क्रीडांगणावरती दाखवलंय. प्रत्येक फलंदाजाला अवघड प्रश्न विचारलेत. नियोजित ठिकाणी, नियोजित टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि परिपूर्ण जर पाहिलं तर फलंदाजांना बीट केलं. या मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जागडे पाटील, प्रभादेवी, दादर या संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती फक्त आणि फक्त 27 धावा. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्यात. अनेक महत्वाची विकेट विशाल कोळीच्या माध्यमातून 2 षटकं टाकली गेली. 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्यात. अप्रतिम स्पेल राहिला. स्लॉगवरचं षटक निर्णायक षटक आणि या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न जागडे पाटील, प्रभादेवी, दादर या टीमला करावं लागेल आणि ती जबाबदारी दीपकला घ्यावी लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी या मॅचमध्ये दीपक दाखल झालाय, परंतु त्याच्या बॅटमधून फारसे मोठे फटके आलेले नाही आहेत आणि त्याच्या हिताशी आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही आहेत. परंतु या षटकामध्ये त्याला आक्रमण करावं लागेल.
षटक क्रमांक 5 वर निर्णायक षटक, स्लॉग वरचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश, लेफ्ट आर्म, राऊंड विकेट. राजेशचा पहिलाच बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे मिळेल. पंचांच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. या षटकामध्ये 15 पेक्षा धावा जास्त बनवाव्या लागतील आणि तिथून गोलंदाजी करत असताना जागडे पाटील दादर या टीमला चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. थोडेसे बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटला स्लॅश करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज दीपकच्या बॅट मधून येतोय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले, चेंडूला स्लॅश केलं, पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक सजवलाय आणि सरळ पाठवलाय 4 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती ना, तोच फटका दीपकच्या बॅट मधून आलेला आहे. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती दीपकने संघर्ष केला. इथे त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 32 धावा. यावेळेस देखील राजेश, वा राजेश, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलेला आहे या सामन्यामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत, अँगल बनवतायत. इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय आणि खऱ्या अर्थानं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. या सामन्यामध्ये राजेशनं देखील कमबॅक केलाय, कारण मागील चेंडूवरती चौकार आला. या चेंडूवरती फलंदाज दीपकला त्याने शांत ठेवलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु लाईन लवकर पिक केली आहे आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दीपकच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये राजेशांच्या विरोधात आक्रमण केलंय. आतापर्यंत 3 चेंडूवरती 10 धावा राजेशने खर्च केल्यात. दीपक चांगली बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाने कॅप्टनने मैदानावरती दीपकला पाठवलंय ना, त्याच विश्वासाने तो बॅटिंग करतोय आणि परंतु इथून आणखीन आक्रमक त्यांना व्हावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राजेश, राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला दीपक. हो, यावेळेस देखील चेंडूला लीव केलाय, सोडून दिलाय, परंतु हा चेंडू डॉट बॉल आहे की काय? हो यस, डॉट बॉल आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खेळण्याचाच प्रयत्नच केला नव्हता. फलंदाजाच्या थोडासा वाक्याबाहेर चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळतो राजेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या डाबामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील आणखीन एक चांगला चेंडू. वा राजेश, वा, जबरदस्त कामगिरी करतायत. मागील चेंडूवरती डॉट चेंडू, याही चेंडूवरती डॉट बॉल, कारण त्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता. फलंदाजाला थांबवलंय, शांत ठेवलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त 38 धावा. 38 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये धावा बनलेल्या नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. थोडीशी खराब कामगिरी जागडे पाटील, प्रभादेवी दादर या संघाची बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळले. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत, परंतु बॉल थांबेल का? चांगली फिल्डिंग केली आहे आणि ते तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचाही प्रयत्न केलाय आणि धावाची संधी आणि फलंदाज बाद. थँक्यू. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 40 या आकड्यावरती आणि 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. पागदरे बॉईज एकविरा 11 या संघाच्या विरोधात. यानंतर होणारा सामना, पहिल्या सामन्यातील विजेता संघ श्री मोटर्स ऑल स्टार बोरिवली आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता, या 2 संघामधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. आपल्याला जॉईन होतील अक्षयजी साटम सर. धन्यवाद.
आर के धमाका बिग बॅश 2026 आपण बघतोय. मॅच जर पाहिलं तर पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त आयवॉनने स्टार्ट दिला. तिथे 2 चौकार आले, 11 धावा. त्यानंतर विशाल कोहली 5 धावा देत 1 विकेट. त्यानंतर आतिश भोईरची ती ओव्हर 6 धावा देत 2 विकेट. पुन्हा एकदा विशाल कोहली आला, 5 धावा देत 1 विकेट घेतला. आणि जबरदस्त ओव्हरऑल पहिल्या इनिंगमध्ये टोटल 40 झाले आणि 41 40 प्लस चे संघ आहेत आणि 40 प्लस हे टार्गेट सेट केलंय. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. जर पाहिलं एका साईडला जागडे पाटील संघ आपण पाहतोय, दादरचा संघ, तर एका साईडला पागदारे बॉईज एकविरा हा संघ आपण पाहतोय. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी सुयोग वैती आणि आतिश भोईर, A1 जोडी. कव्हरचा बादशाह टेक्निकल बॅटर सुयोग वैतीला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. ओ स्वीप करायचा होता. पहिलाच बॉल इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय परेश, जुना अनुभवी विकेट टेकर आणि डॉट बॉल घेणारा हा गोलंदाज परेश. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. सुयोग वैती करता पुढचा बॉल. स्विच हिट करायचं होतं, यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. टार्गेट जरी छोटा असलं ना तरी 40 प्लसचं टार्गेट आहे, कारण की 40 प्लस ओपन हाफ आपण पाहतोय. 41 धावा जिंकायला आहेत. एकविरा नायगावची चांगली साईड आणि तेवढीच चांगली साईड जागडे पाटील संघ आपण पाहतोय. प्रभादेवी दादर संघ प्रभावित मारा करेल का? इथे फटका फसलाय. फिल्डर आहे, टिपलाय झेल. पहिला विकेट सुयोग वैती स्वस्त्यात बाद होतोय. 3 बॉल 0. अगोदर अंदाज आला नव्हता. लवेश 786 आणि त्यानंतर थोडासा अंदाज घेतला. अगोदर पाठीमागे गेला, बॉलला निरीक्षण केलं, वेट अँड वॉच केलं. जजमेंट चांगला आणि लवेशच्या माध्यमातून अप्रतिम कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. पहिल्याच विकेट कॅचच्या माध्यमातून गेलाय. मैदानाच्या आतमध्ये 40 प्लसचं क्रिकेट देखील पाहतोय आणि एक गाव एक ओपन क्रिकेट देखील खेळत असताना विशाल कोहली आलाय इन ॲट पोझिशन नंबर 3 वरती. 1 डाऊन करता. होम पिच आहे आणि घरचं मैदान माहिती आहे, कुठे बाउंड्री छोटी कुठे मोठी आहे, कशा प्रकारे शॉट सिलेक्शन करायचंय. म्हणून विशाल कोहली आलाय 1 डाऊन करता. चेंडू क्रमांक 4. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडॉनला फिल्डर आहे. जबरदस्त जाळं रचलंय. गोलंदाजाला हेच हवंय की त्याच्या अनुषंगाने फिल्डिंग सेट हवी आणि त्याच प्रकारे टप्पा पडतोय. मोठा पटका खेळायचा होता, ड्राईव्ह केलाय आणि इथे डॉट बॉल येतोय. ओपनिंगला येणारा चिन्या आज मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला नाही आहे. स्लोवर 1 चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका फसलाय. विकेट जाण्याची दाट शक्यता. आणखीन एक झेल टिपलाय. काय गोलंदाजी राहिले. नाव आहे परेश आणि सर्वांना इथे मात्र इम्प्रेस करतोय. गेलाय विकेट. मग लागलाय गो या सगळीला. कॅचच्या मागे मिस्टर अलंकार होत आहे आणि जबरदस्त झेल टिपला गेला. टेनिस विश्वातील तारे सितारे आहेत. 5 बॉल 1ही धाव नाही, 2 विकेट. अनिल घरत मॅन फ्रॉम अर्नाळा मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कूल आलाय. चिन्या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये जास्त प्रसिद्धी. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अनेक टुर्नामेंट गाजवल्यात. अनेक मोठमोठ्या संघामधून खेळताना पाहिलं या खेळाडूला आणि सध्या तो आलाय 4 नंबरला. नेहमी ओपनिंग बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलंय आणि आज या मैदानावरती 5 बॉल 1ही धाव नाही,
डबल विकेट विथ मेडन ओव्हर. हा मान मिळेल का? गोलंदाज परेश काय जबरदस्त इम्प्रेस करतोय. स्ट्राईक इनला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल घरत उर्फ चिन्या. मेडन ओव्हर जाण्याची दाट शक्यता. शेवटचा बॉल इम्पॅक्ट टाकला, इम्प्रेस केलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 3 विकेट मिळतील का? 3 विकेट विथ मेडन. एकच वादा परेश दादा आणि त्याचा एकच इरादा विकेट घेण्याचा. एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, पहिला खेळाडू. नाव आहे परेश. काय धुव्वाधार गोलंदाजी राहिले. परेश मेडन ओव्हर आणि 3 विकेट. रेकॉर्ड ब्रेक केला या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये. धमाका. 3 विकेटची ही आतिषबाजी आणि सध्या स्ट्राईक एंडला आतिश भोईर आलाय. 40+ क्रिकेट असू दे, एक गाव एक फॉर्मॅट ओपन क्रिकेट असू दे, नेहमीच इम्प्रेस केलंय. मोठमोठ्या संघामधून खेळलेला खेळाडू आहे आतिश भोईर. स्ट्राईक एंडला त्या खेळाडूला पाहतोय. गोलंदाजीमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आतिशने. 2 विकेट 6 धावा. मागील वर्षी देखील काय बॅटिंग केली होती याच मैदानावरती. या मैदानाचं खास नातं आहे आतिश भोईरशी. पायातला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, चिप शॉट खेळलाय ऑन साइडला. मिड ऑनला बॉल गेलाय, फिल्डर येतोय, सर्कलच्या बाहेर बॉल आणि सध्या 2 धावा. थेंबे थेंबे तळी साचे आणि त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. 41चा आव्हान आहे तर जबरदस्त गोलंदाजी. कुठेतरी मेडन ओव्हर जी होती ना ती खूप काही सांगून गेले आणि लो स्कोरिंग मॅच आता हाय स्कोरिंग वाटू लागले. 3 विकेट गेल्यात, 2 रन आल्यात 7 बॉलमध्ये. काय जबरदस्त परेशची गोलंदाजी राहिलंय. धुवाधार बोलबाला सध्या परेशचा राहिलाय आणि बॉलिंग मार्कवरती सोनूला आणलंय. सोनूवरती भरोसा आहे की नाही? येणारे हे 5 बॉल दर्शवितील. पुढचा बॉल. ओ बॅटची इनसाइड एज फोर्स केलंय. पुन्हा एकदा ताकदीचा वापर करण्याचा इरादा. तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक होत नाही. वेगाने बॉल येतोय आणि इथे 1 धाव. 1 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे. टोटल धावा 3 धावा. निनाद स्ट्राईक एंडला. डबल डेकर हे मंडप आपण पाहतोय. RK VIP स्टँड आणि VIP स्टँड मध्ये सर्व VIP मेंबर्स मॅचचा आनंद घेत आहेत. एनर्जी ड्रिंक. मिलिंद बावकर सध्या आपण पाहतोय त्यांना. दीपांशु आहे, मिलिंद आहे. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. स्वतः आयोजक, स्वतः अंपायर, सर्व गुण संपन्न दीपेश ढिंडेकर. स्वतः एक आयकॉन प्लेयर आहे TDPL ADPL मध्ये. आपण त्यांना पाहणार आहोत ॲज अ आयकॉन प्लेयर. पंचांच्या भूमिकेमध्ये. 4 धावा 2 बॉल. हो पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा. जर हातात बॉल येत नाही ना तर पायाचा योग्य वापर करावा आणि ते फुटबॉल प्रमाणे बॉलला अडवलंय. 1 धावेने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 5 धावा. RK धमाका. बिग बॅश, बिग बॅटल, बिग फाईट, बिग टुर्नामेंट आणि यावेळी मात्र बिग नॉकआउट मॅच. आतिश भोईर एकदा का बॅट लागली तर हवेशी संवाद साधणारा खेळाडू आहे. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गिअर चेंज करू शकतो असा हा खेळाडू. म्हणून सांगितलंय की कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गिअर चेंज करू शकतो असा हा खेळाडू. स्टँड अँड डिलिव्हर आतिश भोईरच्या बॅटमधून षटकार.
थँक्यू. 6 धाब्याने धावपळक वेगाने येते 11च्या घरामध्ये 11 रन्स. आतिश भोईरच्या बॅट मधून येतोय आतिशबाजी करणारा षटकार. यानंतर कशा प्रकारचा लॉट असेल दीपेश दिंडेकर माहिती देतील. काय मॅच नंबर 3 खेळवला जाईल की हाफ क्लिअर केला जाईल. एक हाफ क्लिअर केला जाईल याची अधिकृत माहिती येते. तर या अगोदर जिंकलेला संघ कुठे जाऊ नका. श्री मोटर्स ऑल स्टार बोरीवली हाफ क्लिअर केला जाईल याची दखल आपण घ्या. इथे जिंकणारा संघ 2 हात करेल बोरिवली टीमच्या विरुद्ध. आतिश भोईर आता चांगल्या मूड मध्ये आलाय, मन सेट झालाय आणि सध्या गोलंदाजाला अपसेट करण्याकरता तो देखील रेडी आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका गॅप मध्ये फटका आहे आणि 1 बाउन्स 2 बाउन्स दिल मांगे मोर वेलकम 4 येतोय चौकार. म्हणून सांगितले की आज ओपन हाफ आहे आणि आज टेनिस विश्वातील तारे सितारे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. एक विकेट गेला की एक महत्वाचा खेळाडू येतोय. एकापेक्षा एक भारी आणि ही स्पर्धा सर्वात भारी. अजून एक शॉट अंपूल फटका फसलाय. फिल्डर आहे लालच बुरी बला आहे. बॅक ऑफ लेंथ होती आणि जणू काय हा विकेट सेटअप केलाय की काय. ही लेंथ पाहिली थोडीशी लांब ठेवली. अगदी जर पाहिलं शॉट अंपूलचा फटका खेळला पॉवर जनरेट झाली नाही आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल कॅरी केलाय अलंकारने. गेलाय विकेट. 2 ओव्हर टीमची धावसंख्या 15 धावा. आतिश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. दोन ओव्हर आणि टीमची धावसंख्या 15 धावा. परेश आपल्या सेकंड स्पेल मध्ये येतोय. सांघिक तिसरं कोठ्यातील दुसरं षटक घेऊन येत असताना परेशला आपण पाहतोय ज्याने मेडन ओव्हर टाकले, ज्याने 3 विकेट घेतली, ज्याने धुवाधार गोलंदाजी केली आणि तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. निनाद आहे स्ट्राईक एंडला. हा बॉल पाहिला तर पिचिंग झाल्यानंतर डॉट बॉलची खूण येते. अगदी बॉलने चकवा दिला बॅटरला आणि इथे डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक परेशच्या माध्यमातून. 7वा चेंडू डॉट परेशच्या नावावर आहे. इथे पुन्हा एकदा सेटअप केलंय आणि आणखीन एक किल्लीने पकडलाय झेल. जबरदस्त कॅच. खलीबली झाले मैदानाच्या आत. अनदर विकेट गॉन.
जाम भारी गोलंदाजी परेशच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 8 बॉल टोटल त्याने डॉट केलेत. टोटल त्याच्या नावावर 4 विकेट आहेत. या अगोदर सचिनच्या नावावर 4 विकेट पाहिले पहिल्या मॅचमध्ये बोरिवली टीमच्या माध्यमातून खेळत असताना. आणि इथे हाय फायपर पूर्ण करेल का आपल्या कोठ्यातील आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक. परेश मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलाय, मॅन फ्रॉम कोचिवडा. आणि कोचिवडा संघामधून नेहमी पाहिलंय या खेळाडूची चांगली बॅटिंग. आणि सध्या संघ अडचणीमध्ये आहे. 15 धावा या धावफलकावरती आल्यात. आणि सध्याच्या घडीला परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ओ स्विंग अँड मिस. बॉडीवरती संपर्क झालाय, शरीराचा संपर्क. इम्पॅक्ट टाकला, इम्प्रेस केलंय. 9 चेंडू लगातार डॉट केल्यात. काय गोलंदाजी राहिले परेशच्या माध्यमातून. भन्नाट वेग आणि त्यानंतर अचूक टप्पा, भेदक मारा, विकेट टेकिंग ॲबिलिटी. जिथे फिल्डर सेट केलाय तिथे चेंडूची हाताळणी आणि जणू काही बॅटरला सेटअप करण्याचा मूडमध्ये आहेत. मोठा फटका, स्ट्रेट फटका आलाय. मिडॉनच्या वरून लॉंग ऑनला फटका गेलाय. परेशच्या या 10व्या बॉलवरती सिंगल आलाय. म्हणजे काय गोलंदाजी राहिलाय परेशच्या नावावर. येणारे बॉल जर पाहिले तर आहेत 14 आणि 14 मध्ये 25 ची गरज. असं नाही की आव्हान फार मोठा आहे. इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल पागदारे बॉईज एकविरा स्पोर्टच्या संघाला. 5 विकेट गेल्यात 16 या धावसंख्येवरती. ड्राईव्ह केला, इनसाइड आउट करून कव्हरला खेळलेला फटका होता. आणि तिथे मिड ऑफला फिल्डर येतोय लवेश, लॉंग ऑफ वरून पुढे येतोय. आणि सध्या फेकी खराब होती. बॅकअप आहे. बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होते. 1 या धावसंख्येने धावपळक 17 धावा, 5 बॉल. काय फायपर पूर्ण करेल या स्पर्धेमध्ये परेश. बॉलिंग मार्कवरती शेवटचा बॉल. एखादा विकेट घेतला तर फायपर पूर्ण होतील. पहिला असा खेळाडू ठरेल का या स्पर्धेमध्ये. पायातला बॉल. इथे मोठा फटका खेळायचा आहे. हवेत बॉल आहे. जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. वाह आणि वाह. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कॅच ऑफ द मॅच, कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट. लवेश करता टाळ्या झाल्या पाहिजे आणि टाळ्या झाल्या पाहिजे परेश करता. 5 विकेट घेणारा एक मात्र गोलंदाज फायपर पूर्ण केलेत परेशच्या नावावर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट करून खेळला. किती वेगाने लवेश पुढे आला, डाय मारली. आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड. काय कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. जबरदस्त एफर्ट्स. कार्बन कमाल कॅच ऐकलंय. इथे मात्र काय कॅच घेतलाय लवेश. कमाल कॅच. सुपर से भी ऊपर, अव्वल दर्जाचा कॅच, क्वालिटी कॅच. कॅचेस विन द मॅचेस. काय जबरदस्त कॅच घेतलाय. पाहतच राहावा इतका सुंदर कॅच. आज मला वाटते डिका स्पोर्ट वरती ही व्हिडिओ अपलोड होईल आणि सातत्याने ही रील्स व्हायरल होईल. लवेशने जो झेल टिपलाय ना, फॅब्युलस मॅग्निफिशंट कॅच. लवेशला कॅच करता 500 रुपयाचा कॅश प्राइज. कनक 11 आणि पीके अँड सन्स डोंबिवली संघ आले असतील तर आयोजकांचे संपर्क साधा. कनक 11चं मला वाटते आलंय. पीके अँड सन्स डोंबिवली आपण या टॉसला. आता मात्र सातत्याने विकेटवर विकेट. जसा बॅटर येतोय तसा पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने. कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायला विसरल्यात. कॅल्क्युलेशन चुकतंय. त्याचं कारण आहे विकेट जात आहे. त्याचं कारण आहे परेशची गोलंदाजी. त्याचं कारण आहे लवेशची फिल्डिंग. गेलाय विकेट.
थँक्यू. कनक 11 कनक 18 भांडूप त्याचे ओनर आहेत अजय बोरगरे यांच्या माध्यमातून तो कॅच घेतला ना त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि अजून एक मला वाटते 500 रुपये म्हणजे टोटल त्या कॅच करता 1000 रुपये असतील. कार्बन कमाल कॅच, लवेश कमाल कॅच आणि काय जबरदस्त कमाल धमाल धमाका या आर के बिग बॅश मध्ये आपण पाहतोय. येणारे बॉल आता आहेत टोटल जर पाहिलं 11 बॉल 24 ची गरज. मॅच अजूनही आहे, असं नाही की विकेट गेलाय म्हणून मॅच संपला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय, डीप मधून फेकी आल्यानंतर 2 धावा. म्हणून सांगितले की इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. जरूर विकेट गेले, चांगली फिल्डिंग झालंय, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि अनेक वेळा पाहिले की अशा मॅचेस जिंकवलेल्या आहेत लोअर ऑर्डर बॅटरने देखील. येणारे 10 बॉल 10 मध्ये पाहिजे 22 धावा. मॅच ऑन आहे, 50-50 मॅच, दोन्ही टीमच्या बाजूने मॅच. म्हणून या मॅच मध्ये अजून रिझल्ट तयार नाही आहे. नेमका संघ कोणता जिंकेल. इथे चौकार षटकार आला तर पागदारे बॉईज एकविरा संघाच्या बाजूने मॅच येईल. इथे विकेट गेला ना तर पूर्णपणे वर्चस्व डॉमिनेट करेल जागडे पाटील संघ आपण पाहतोय. दादरचा संघ आहे आणि दादागिरी या मॅच मध्ये. बॅटरच्या मनात शंका असली तर तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध आहे. यस, बॅटिंगवाल्या टीमनी मला वाटते रिव्ह्यू घेतलंय, चेक केलं जाईल वाईड लाईनीच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे. चला, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. थर्ड अंपायरने संपूर्ण निरीक्षण केलं, लाईन थोडी क्रॉस गेली आणि म्हणूनच हा व्हाईट बॉलचा सिग्नल. गोलंदाजाला देखील ठाऊक आहे की हा व्हाईट बॉल आहे आणि ज्यावेळी गोलंदाजी करताना मध्ये येतो तर नियमानुसार तिथे व्हाईट लाईनची जास्त चान्सेस असतात आणि तेच पाहिलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. टीमची धावसंख्या पुढे आली व्हाईटच्या स्वरूपात 20 धावा म्हणजे बॅटिंगवाल्या टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय.
त्यांना रिव्ह्यू आणखीन कंटिन्यू मिळेल. एक टीमची धावसंख्या आहे 20, येणारे 10 बॉल 21 ची गरज. जबरदस्त मॅच, कहाणी में ट्विस्ट, रोमहर्षकपणा जारी राहिलाय या संपूर्ण मॅच मध्ये. पुन्हा एकदा पाहिलं तर इथे काहीतरी गडबड झाली आहे. एकतर बॅटर बीट, एसटी रक्षक बीट, थर्डमॅनला बॉल जातोय डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा आणि पाहिलं जाईल सध्या 3च धावा आणि पंचांचा सिग्नल. यावेळी दुष्काळात 13वा महिना. वाईट +3, टोटल 4 एक्स्ट्रा धावा. गलती से मिस्टेक, तेच गाणं आठवायला लागले. इथे चुकीला माफी नाही. व्हाईट बॉलच्या माध्यमातून टोटल या 4 धावा, 3 पळून पूर्ण आणि येताना हा व्हाईटचा एक बोनस घेऊन आलाय. या 4 धावा मॅचचा कदाचित टर्निंग पॉइंट ठरतील. टीमची धावसंख्या 24, येणारे बॉल आहेत 10-17 ची गरज. म्हणून एक चूक क्रिकेटमध्ये खूप काही शिकवते, खूप काही सांगून जाते आणि खूप काही घडवत असते. बॅटची एज पाठीमागे गेलाय, शॉर्ट स्टॉप रिझनला. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? आठवावा लागेल तो लवेजचा कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. कदाचित तो कॅच देखील राहील, परंतु इथे सहज सोपा झेल सुटलाय. येणारे बॉल 9-9 मध्ये पाहिजे. 16 धावा, 9 चेंडू, 16 का टोळा, कोण दाखवेल? एका साइडला आपण बॅटर आपण बघतोय, स्ट्राईक एंडला राजेश. 9 चेंडू 16 ची गरज. जबरदस्त मॅच, चित्त थरारकपणा वाढवणारा हा हाय व्होल्टेज मॅच. इनसाइड आउट करून खेळलेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये बॉल जातोय. दुसरी धाव, रनआउटची संधी. इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली. बॅट हवेत राहिली, तिथपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पोहोचला नाही आणि रनआउटच्या माध्यमातून जाईल विकेट. रनआउट. आता मैदानाच्या आतमध्ये 2 कोपरीचे खेळाडू आपण पाहतोय. एक तर राजेश ओगे आणि दुसऱ्या बाजूला हरेश पाटील आलाय. खऱ्या अर्थाने हे जे खेळाडू पाहिले ना तर आपल्या टीम मधून ओपनिंगला किंवा 1 डाऊन मिडल ऑर्डरला येत आहेत. सध्या लोअर ऑर्डर मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. त्याचं कारण आहे की मोठमोठे खेळाडू आहे या संघामध्ये. येणारे बॉल आता 8-8 मध्ये पाहिजे आहेत. 15 धावा, विकेट 8 गेलेत. 8 बॉल 15 ची गरज असताना शॉर्ट मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डरने जबरदस्त फिल्डिंग केलंय. काय जबरदस्त एफर्ट्स, तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंग होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 7-7 मध्ये पाहिजेत. 14, 7 दुने 14. अगदी गणित सोप्या पद्धतीने मांडू शकता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो प्रेशर आहे ना, अंडर प्रेशर, एक तर रन्स करायचेत, विकेट टाकायचा नाही आहे. बॅटिंगवाल्या पागदारे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स या संघाला. आणि इथे मॅच जर पाहिला 7 बॉल 14, एकतर विकेट पाहिजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि डॉट बॉल हव्यात. विकेट सेफ ठेवायच्यात बॅटिंगवाल्या टीमला आणि चौकार षटकार सिंगल डबल वरती फोकस करायचा आहे. 7 बॉल 14चा मॅच. स्ट्राईक एंडला आता पाहतोय आपण हरेश पाटील. हा बॉल जर पाहिलं तर सोडून दिला आणि व्हाईट बॉलचा सिग्नल. व्हाईट बॉल या मॅच मध्ये जर पाहिले ना तर 6 एक्स्ट्रा धावा आल्यात व्हाईटच्या स्वरूपात, म्हणजे एक षटकार बोनसच्या माध्यमातून दिलाय गोलंदाजाने. वैभव शेवटचा बॉल घेऊन 7 बॉल 13 ची गरज. 13-7, 7-13 निभाना होगा या मॅच मध्ये. आणि कोण निभावेल 13-7चा हा 7? वैभव शेवटचा बॉल घेऊन हरीश पाटील करता कोपरीचा हा खेळाडू आणि आज ओपन गटामधून 40+ खेळ खेळत असताना मोठा फटका खेळेल का? ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला डीप मध्ये बॉल गेलाय. फिल्डरने बॉल अडवलाय, त्या क्षणाला फेकी केले. सिंगल रननी सॅटिस्फाईड होईल. बॅकअपला फिल्डर आहे
आणि बॅकअप आल्यानंतर सध्याच्या घडीला येणारे 6 बॉल पाहिजे 12. कंपल्सरी चेसिंग. 8 विकेट गेलेत बॅटिंग करत असताना. पागदारे बॉईज एकविरा स्पोर्ट आपण पाहतोय नायगावचा संघ आणि एका साईडला त्याच्या अपोजिट जागडे पाटील प्रभादेवी दादरचा संघ. दादर वर्सेस या वसई तालुक्यातील एक बलाढ्य संघ. 6 बॉल 12चा मॅच. कंपल्सरी चेसिंग. 8 विकेट गेलेत. घेऊया डीजे ब्रेक. थँक्यू. कडक 11 भांडूप आणि पीके अँड सन्स डोंबिवली दोन्ही टीम रिपोर्टिंग करा. पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये आमचे वॉटरमॅन वॉटर बॉय पाणी असेल तर पाठवा प्लीज. अक्षय जातोय. अक्षय घुसेकर मॅन विथ गोल्डन फिंगर. सुयक वैती जातोय पाणी घेऊन. पाण्याच्या जोडीला एक संदेश असेल की 6 बॉल 12. 2 मोठे फटके खेळायचे या 6 बॉलमध्ये आणि विकेट देखील ठेवायचा आहे. एकतर सिंगल डबल देखील हवाय. घाई देखील करता कामा नये आणि त्यानंतर चौकार षटकार हवाय. खास करून पागदारे बॉईज आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स या संघाला आणि एका साईडला विकेटच्या शोधामध्ये 2 विकेट घ्यायच्या या 6 बॉलमध्ये आणि मॅच आपल्या नावावर करायचं आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय. 6 बॉल 12 डिफेंड करण्याकरता. बॉलर नेम मिस्टर वामन. वामनचं झालंय आगमन. स्लॉग ओव्हर करता. 6 बॉल 12चा मॅच. 6-12. 2 षटकार बॅटिंगवाल्या टीमला हव्यात तर 2 विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला हव्यात. वामन पहिला बॉल घेऊन. 6 बॉल 12. यानंतरचे दोन्ही संघ आले असतील तर या. कणक 11 कणक 18 भांडूप आणि पीके अँड सन्स डोंबिवली. बाराची गरज असताना फटका जर पाहिलं तर शपल क्रॉस होऊन चांगला आडव्या बॅटने खेळलेला फटका होता. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय आणि इथे या क्षणाला अफोर्ड करणार नाहीये. एखादा विकेट जर गेला तर पूर्ण दबाव दडपण प्रेशर बॅटिंगवाल्या संघावरती. दोन्ही कोपरीचे खेळाडू आहेत. दोघांना माहिती आहे या परिस्थितीमधून कसा संघाला बाहेर काढायचं आहे. कारण की दोन्ही खेळाडू आहे या परिस्थितीचे आदर्श खेळाडू. 5 बॉल 11ची गरज आणि बॉलिंग मार्कवरती गेम चेंजर आपण पाहतोय. वामन आलाय. वामनची खासियत आहे की कमी धावा देणं डॉट बॉल घेणं आणि विकेट प्राप्त करणं. परंतु स्ट्राईक एंडला आहे राजेश ओगे. अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत. अनेक वेळा हरलेला मॅच जिंकवलाय असा हा खेळाडू स्ट्राईकला आहे. 5 बॉल 11 स्ट्रेट ड्राईव्ह केलेला फटका आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि इथे मात्र जबरदस्त फिल्डिंग. तेवढ्याच चांगली फेकी आणि तेवढ्याच चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. 2 या धावसंख्येने कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. येणारे 4 बॉल पाहिजे 9. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल की इथे 2 विकेट घेऊन मॅच जिंकेल. षटकार येईल चौकार येईल डॉट बॉल येईल विकेट येईल एक्स्ट्रा धावा येतील सिंगल येईल डबल येईल. पूर्ण प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. दगदग मनामध्ये वाढलंय दडपण वाढलंय प्रेशर रिलीज झालंय आणि काय मॅच पाहायला मिळतोय. पैसा वसूल हा 40+ ओपन क्रिकेटचा थरार आणि आज आर के धमाका बिग बॅश या टुर्नामेंटचं सौंदर्य वाढवणारा हा मॅच आपण पाहतोय. पैसा वसूल हा मॅच. 4 चेंडू 9ची गरज. बॉल पाहिला तर शेवटच्या क्षणाला खेळण्याचा इरादा केला होता. व्हाईट बॉलचा सिग्नल. नेहमी मोठमोठे कॉमेंटेटर सांगत असतात की बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला कधी छेडू नये. इथे तो बॉल छेडण्याचा इरादा केला होता परंतु व्हाईट बॉल आलाय. मॅच टाईट झालाय. येणारे 4 बॉल 8ची गरज. संपूर्ण हे ऋषी वाल्मिकेश्वर मैदान नायगाव कोलीवाड्याचं गाजवून ठेवलंय या दोन्ही संघांनी.
कधी मॅच जातोय पागदारे बॉईज एकविरा संघाकडे, तर कधी मॅच झुकतोय गोलंदाजी करणारा जागडे पाटील प्रभादेवी दादरचा संघ. क्रॅम्प आलाय आणि या क्षणाला असा क्रॅम्प अफोर्ड करणार नाही आहे. प्रेशर आहे आणि प्रेशरमधून कसं बाहेर यायचं हे ठाऊक आहे जागडे पाटील. प्रभादेवी दादर संघाला इंजरीनी त्रस्त झालाय. भरपूर वेळ गेला या मॅचमध्ये. थोडा स्पीडअप करा प्लीज गेम. 8 संघ जरी असले मात्र नियमानुसार आपण वेळेचं बंधन आहे. वेळेवरती आलात तर वेळेवरती 4-5 शेवटपर्यंत ओव्हरचे मॅचेस राहतील. अनेक टुर्नामेंट येत आहेत, आपण पाहिले 12-12 संघ खेळत आहेत. मग 3 ओव्हरचा मॅच खेळावा लागतो. जिथे तुम्ही इतक्या मोठमोठ्या प्रवेश फी देता, मग कुठेतरी 3 ओव्हर 2 ओव्हर टुर्नामेंट खेळणं लाजिरवाणी गोष्ट वाटते. आयोजकांना ते हवं नसते, परंतु तुम्ही जर टाइमपास केला ना तर आयोजक ते करण्यास भाग पडताय. म्हणूनच सांगतोय की तुमच्याकरता मॅच महत्त्वाचा आहे, आयोजकांकरता दोन्ही टीम तेवढेच महत्त्वाचं आहे. त्याहून अधिक महत्त्वाचा आहे ना तो टाइम. म्हणून वेळेला महत्त्व द्या. येणारी योग्य वेळ तुमच्या पाठीशी असेल. वेळेला महत्त्व दिलं नाही तर मग वेळ तुम्हाला महत्त्व देत नाही. क्रॅम्प आलाय मला वाटतंय आणि इंजरी झाल्याय. त्याचं कारण आहे वामन सध्या तरी बॉलिंग करताना दिसत नाही. आता फ्रेश बॉलर मागवलाय. 4 बॉल 8ची गरज. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. कल्पेशला बोलवलंय. 4 बॉल 8ची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा हव्यात बॅटिंगवाल्या पागदारे एकविरा संघाला. जबरदस्त हा मॅच राहिलाय. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3. ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी होती. ते नजर हटली असती तर दुर्घटना घडली असती आणि या क्षणाला येणारे 3 बॉल 7ची गरज. एखादा प्रेक्षक सहज म्हणू शकतो की एक षटकार आला तर बॅटिंगवाल्या टीमच्या बाजूने मॅच येईल, परंतु सध्या 2 विकेट पाहिजे आहेत आणि ते रोखायचे देखील आहेत धावा. म्हणून गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कल्पेशला पाहतोय. स्ट्राईक एंडला हरीश पाटील याला पाहतोय. 3 बॉल 7चा मॅच. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज पण आहे या मॅच मध्ये. आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन महत्वाच्या क्षणाला ठोकलाय. महत्वाच्या क्षणी बिग हिट, बिग ब्लास्ट, आउट ऑफ द पार्क, मच निडेड. हवा काढणारा षटकार. म्हणून सांगितले की एखादा प्रेक्षक सहज सांगेल की या बॉलवरती षटकार आला तर मॅच पागदारे बॉईजच्या बाजूने झुकेल, परंतु क्रिकेट आहे. जरी षटकार ठोकला तरी मात्र कल्पेशमध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. खऱ्या अर्थाने फिल्डरनी चुकी केली. एकतर कॅच सोडला, बॉल देखील अडवला नाही. हा कॅच नाही तर हा मॅच सुटलाय. जणू काही हे चित्र वाटू लागले. 2 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग. 2 विकेट पाहिजे आहेत, त्यानंतर 1 रन पाहिजे. कंपल्सरी चेसिंग. काय मॅच मध्ये सरड्याहून अधिक रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही आणि या मॅच मध्ये तेच पाहिले. एकतर दादर संघ दादागिरी करतोय आणि एका बाजूला पागदारे बॉईज जबरदस्त प्रदर्शन दाखवतोय. अप्रतिम खेळ पाहतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना अगदी अमरेला स्टाईल मध्ये सजवताना पाहिलंय. सिंगल द्यायचा नाही आहे, रनआउट करायचा आहे, विकेट घ्यायचा आहे, डॉट बॉल पाहिजे आहे, चांगली फिल्डिंग पाहिजे आहे. गोलंदाजाकडून एक चांगला बॉल हवाय कल्पेशकडून आणि बॅटिंगवाल्या संघाला शरीराला बॉल लागू द्या, बाईटच्या माध्यमातून येऊ द्या. कसाही 1 रन पाहिजे आहे 2 बॉलमध्ये. म्हणून सांगितलंय की कसाही 1 रन येऊ द्या, तो 1 रन पाहिजे आहे. जरूर लेग बाईटची असेल, परंतु हा मॅच जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. या मॅच मध्ये अधिराज्य गाजवले लेट पण थेट. 2 कोपरीचे हे बॅटर आणि शेवटला मॅच घेऊन गेलेत पागदारे बॉईजच्या बाजूने. परंतु जाता जाता एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. परेश करता मेडन ओव्हर टाकली. 4 टोटल त्यांनी जर पाहिले ना तर या स्पर्धेमध्ये 5 विकेट 5 पूर्ण केलं मेडन ओव्हर आणि लवेजचा तो कॅच, लवली कॅच. परंतु त्या सर्वांवरती पाणी फेडलं आणि रिझल्ट आहे ना, तो रिझल्ट नेहमी बोलतो की हा मॅच पागदारे एकविरा बॉईज संघ जिंकला. अभिनंदन.